नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललोय नाशिकचा गणराजचं आगमन सोहळ्याला. तर चला, नाशिकचा गणराज ही मूर्ती नवीन बनवली त्यांनी यावेळेस. त्यांनी मुंबईला त्यांचं प्रथम दर्शन तर केलंच होतं, तर आता त्यांनी डबल आगमन सोहळा आहे. आगमनचा टाइम होता 12 वाजता, पण आम्हीच निघालोय 12:30ला. तर आता बघू, आता प्रेम पण आपल्याला जॉईन झालेलं आहे. तर एवढी सर्व गँग आहे. आता आम्ही निघालोय, तर बघत राहा. तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत स्वातंत्र्य झाला तर का नव्हता झाला. आम्ही निघालोय पायी. आता आगमन गावातून म्हणजे मेन रोड पासून चालू होणार आहे. तर आता बघू, तिथं जातोय. तर मयूर पण आपल्याला जॉईन झालेला आहे. तर मयूर, कसं वाटतंय तुला? तू पहिल्यांदा ब्लॉग मध्ये येतोय. धन्यवाद. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो गंगेवर, आणि गंगेवरून आता इथून चाललोय आम्ही आगमनाला. तिथून 5 ते 10 मिनिटाच्या दूरीवर आगमन आहे. तिथून चालू होणार आहे आगमन, तर तिथून तर निमाणीपर्यंत. तर पूर्ण तुम्हाला जर्नी दाखवतो, शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. आता आम्ही रामकुंडावर आहे. एकदम भारी मोसम आहे तर रामकुंडावर सगळीकडे गर्दी आहे. काही जाता आम्ही पोहोचलोय बालाजी कोठावर. ओची क्रिएटर ओम मानके. ओम भाई, ओम भाई चुप रे. और क्या है ओम भाई, तुम्हाला काय वाटतंय? मला काय वाटतंय आगमनाबद्दल? बोला तुमचे 2 शब्द. तुम्ही ओजी क्रिएटर आहे, यांचा ना 16K यांच्या अकाउंटला. आता आम्ही साक्षी गणपतीच्या इथे. खूप मजा येते. काय वाटतं तुला आजच्या आगमनाबद्दल? एकदम नाशिकचं पहिलं आगमन आहे. नाशिकचं गणपतीचं पहिलं आगमन आहे. मला असेच तुमच्या पण नाशिकचं जेवढे पण आगमन आहे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. फक्त तुम्ही आमचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक करा, आवडला तर शेअर करा. नसेल जमलं तर परत पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. पण पूर्ण बघा. गणपतीचं आगमन गाईस, माझ्या समोर आहे नाशिकचा गणराज. काय शिवमदा पण आपल्याला भेटलेला आहे. आता आम्ही थोड्या क्लिप्स काढून परत निघाले आता दुसऱ्या डेस्टिनेशनवर. गर्दी म्हणजे खूप गर्दी आहे. तर शिवमदा कसं वाटतं तुला? म्हणजे काय बोलावं, सिद्धेश दुबळे सर यांनी भारी मूर्ती बनवलेली आहे. मूर्ती बघा, फिनिशिंग, डोळे एक नंबर. आणि मूर्ती खास मुंबईवर इथपर्यंत आठवते खूप आवड गोष्ट आहे. आणि हे या मंडळाने सलग 2रं वर्ष करून दाखवलेलं आहे. नाशिककरांचा आपण जर विषय, नाशिककरांनी खूपच गर्दी केलेली आहे. ठिकाणी जागा दाखवलं आहे गर्दी केलेली आणि जल्लोषात एकदम स्वागत केलेलं आहे. ब्लॉग बनवताय, त्यांना सपोर्ट करा आणि पुढे जातो. मुंबईवरून आलेलं दाखव. खूप असा भारी माहोल झालेला आहे. नाशिककरांनी पण खूप भारी गर्दी केली आहे. खूप मजा येते. तर चला आज तुम्हाला दाखवतो आता डबल एक. वेदांत पण आपल्याला जॉईन झालेलं आहे. अरे कसं वाटतं तुला? एकदम भारी. नाशिक मधलं पहिलं आगमन आहे गाईस. आता आम्ही झालोय. आता थोडा वाद्य पथकांनी पण थोडा ब्रेक घेतलाय, आम्ही पण थोडा ब्रेक घेतलाय. आता आम्ही थोडं रेस्टला बसलोय. तर आज वेदांचा बर्थडे आहे, तर आपल्या सर्वांकडनं वेदांत भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद गाईस. पार्टी तो धन्यवाद. काय आप जो हजारों साल हजारों के दिन 50,000 काय डबल 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 डबल. नाही देता. फायनली आम्ही ते पोचलेलो. आता परत वादन चालू झालेलं आहे. तुला थांबलोय. तर आता आम्ही पण थोडा लंच ब्रेक घेतला, पोटात थोडं खाऊ, परत जाऊ आम्ही. काहीच हे बघा, बड्डे बॉय बघा, बड्डे बॉय. आता आम्ही खाऊन परत निघालोय. तर आता गणपती वाटतं मेयर सिग्नलच्या इथे. तर चला आता तिथे चाललो आता. आजचं आगमन आहे, नाशिकमधलं पहिलं आगमन आहे. हे बघा, मानसराजाचा मंडप बघा. मानसराजाचा मंडप बघा. ह्यावेळेस यांनी पण नवीन मूर्ती केली. त्यांचं पण आगमन सोहळा येत्या 8 सप्टेंबरला आहे. तो पण आपण बघणार आहे. तर तो जर बघायचा असेल तर आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा
आता आम्ही पोचलोय मेहर सिग्नलला. गाडीतला बघू पहिला. तर आता इथं पोचलोय. आता तुम्हाला इथून पण क्लिप दाखवतो. आम्ही फायनली इथे पोचलोय. आता डबल सर्व चालू झालेलं आहे. चला तुम्हाला दाखवतो आता परत. चला तुम्ही बघत राहा. चालू झालेलं आहे. आता इथून पुढे खूप मजा येणार आहे. एक पेंडा आम्ही पोचले आता अशा स्तंभावर. तर आता मूर्ती इथे आलेली आहे. तर चला आम्हाला टोपी पण भेटली, बघू शकता तुम्ही. आता आम्ही तर इथेच आहे, मूर्ती पण इथेच आहे अजून. आता आम्ही थोडा ब्रेक घेतला होता परत. तर आता परत चाललोय. तर गाईज आता आमचं हे झालेलं आहे. आता आम्ही चाललोय चहा प्यायला. चहा पिऊन झाल्यानंतर भोईराज पथक नाशिकच्या गणराजला सलामी द्यायला येत आहे. तर बघत राहा. काहीच फायनली आम्हाला चहा पितोय. तिथून नंतर तुम्हाला दही अंडी दाखवतो. फायनली आम्ही चहा पिऊन निघालोय. समोर बघू शकता ढोलपथक आलेलं आहे. हे बघा ढोलपथक आलेलं आहे. तर आता आम्ही पुढं चाललोय. तर बघा आता पुढं आता ते एक स्पॉट शोधतो. इथे दही अंडी येणार आहे. भोईराज पथक गणपतीला सलामी देणार आहे. पुढे गणपती त्यांच्या मंडळात जायला स्थान पुढे जाणार आहे. काहीच आता आम्ही आहे व्हिक्टोरिया पुलावर. तर आता इथून चाललोय मालेगाव स्टँडवर. पुढे नाशिक गणराज. तर तिथे जातो दाखवतो. फायनली आम्ही चाललोय आता गणराजच्या मंडळामध्ये. तिथे दही अंडी होणार आहे. भोईराज पथक तिथे गणपतीला सलामी देणार आहे. तर बघत राहा. माहोल एकदम मस्त असा माहोल झालेला आहे.
बघितला असेल तुम्ही, एकदम मस्त होता आगमन सोहळा. तर आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन नवीन पुढच्या आगमनाला. बाय.